SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। हिंदुत्ववादी नेते रामसिंग बावरी यांना अडकवण्याचा कट, कंत्राटी महिला डॉक्टरने शिवीगाळ करत दिली धमकी। सविस्तर वृत्त असे। हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हिंदुत्ववादी नेते रामसिंग बावरी यांच्याविरुद्ध कंत्राटी महिला डॉक्टर नाहिल खतीब यांच्या माध्यमातून बदनामी करण्याचा घाणेरडा डाव उघडकीस आल्याने खळबळ आली आहे। ही घटना नाशिक येथे असून एका वृद्ध व्यक्तीला गंभीर अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून बावरी यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिका बोलवली। मानवतेच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला, परंतु त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं। डॉक्टर नाहिल खतीब नावाच्या कंत्राटी महिला डॉक्टरने रुग्णवाहिका सेवेला काळीमा फासणारी घटना केली आहे। त्या म्हणाल्या, मैं क्या करूं, सारा द्वारका फिरू क्या, असा उद्धट सवाल करत तिने वृद्ध रुग्णाला रुग्णवाहिकेतून उतरवले। बावरी यांनी यावर माणुसकीने वागा असे सांगतात सदर डॉक्टरने शिवीगाळ करत धमकी देण्याचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे उपस्थित लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। या सर्व घडामोडीमुळे हा सर्व प्रकार बावरी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचे एक षडयंत्र आहे, असा आरोप रामसिंग बावरी यांनी केला आहे। या संदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्यात महिला डॉक्टर आणि चालकाविरोधात BNS 352, 351/2, 351/3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकाराची सविस्तर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी हिंदू आंदोलन पक्षाचे समर्थकांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदनाद्वारे केली आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी आडांगळे। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।